जर तुम्हाला जर ठेचा खायला आवडत असेल तर ही गलती कधी करू नका. ठेच्यामुळं मला खूप नुकसान झाले. तर ते असं हे याच्यानं काही म्हणजे असं काही दुसरं काही नुकसान होत नाही ठेच्यानं. बस ठेचा खायलाच पाहिजे. ठेचा खाल्ल्यानं रक्त पतलं राहतं. हार्ट अटॅक येण्याचे कधी माणसाला चान्सेस नसतात. त्याच्यासाठी ठेचा जर नसेल खात तर खायला चालू करा. थोडा थोडा ठेचा खायला पाहिजे रोज जेवणामध्ये. डाळ असो कोणती बी भाजी असली तरी पण थोडासा ठेचा खायला पाहिजे. त्याच्यानं कसं आहे शरीर म्हणजे रक्त पतलं होतं. तिखटानं ताकद येते, चांगलं असतं. गोड कमी खावा पण तिखट जास्त खावा. पण आज नळा आला होता, एक पसारा असा पडला. मला भूक लागली तर पहिले जेवण करते. काल मला ठेचा खायचा होता तर त्या ठेच्यामुळं ही अशी नुकसान झाली. तर माझ्यासारखी गलती तुम्ही करू नका. तर हे असं झालं, मला हे तेल ओढून चटका लागला. हिरव्या मिरचीचा ठेचा. आज मला लय ठेचा खाऊ वाटला होता म्हणून तो टमाट्याचा ठेचा. दोन्ही ठेचे वाटले. हे चटका लागला हाताला, मिरची फुटली तर ह्यो तुम्ही पण ठेचा आहे असं आग होती आहे. इथे एक चटका लागला आहे, इथं बी एक लागला आहे. 2-3 ठिकाणी मिरची फुटून चटका लागला आहे. हे हे ठेच्यासाठी खाऊ वाटला तर मला टमाट्याचा जो साधा आहे. त्याच्याबरोबर त्याच्या बगर तेलाच्या चपात्या आवडते मला खायला. हे अशा हे तेलाच्या नाही आवडत, हे चांगलं नाही लागत. असे बघा त्याला चांगलं. तुम्हाला पण ठेचा जर खायचा असेल टमाट्याचा तर पहिलं हे टमाटे भाजून घ्यायचे थोडं तेल टाकून. आणि ते भाजल्यावर मग ते बाजूला करा आणि मग मिरच्या टाकून मिरच्या उंथणीनं भाजून घ्या. मिरच्या उंथणीनं दाबू भाजा. आणि मग ते थोडेसे त्याला डाग लागल्यावर मग त्याच्यात तेल टाका, म्हणजे ते फुटणार नाही. आणि हे असं तुम्हाला पण माझ्यासारखं हे चटका लागणार नाही. हे एवढं लागलं आहे, थोडंच आलं आहे, बाग होती. तर ठेचा वाटत असला तर कधी पण माझं एकच चांगलं आहे. तेल टाकून टमाटे पहिले भाजा चांगले, मग ते बाजूला काढा आणि मग मिरच्या दाबू भाजा. त्यात थोडं डाग लागले तर तेल टाका, तरी पण डावा उंथणी नाही तर प्लेट झाका. मग ते मिरच्या फुटणार नाही, तुमच्या अंगावर उडणार नाही. काल मी तशीच गलती केली, टमाटे आणि मिरच्या संगच टाकून दिल्या आणि ते मिरच्या मला काही दाबताच येईना टमाट्यामुळं, म्हणून ते फटाफटा फुटल्या. तेल टाकल्या मी. आता याच्यानंतर कधी पण मी पण हमेशा टमाटे भाजून घ्यायचं ना आधी. आणि मग ते टमाटे तेल टाकून भाजलं, तेला काढून घ्यायचं आणि मिरच्या चांगल्या भाजायच्या दाबू. आणि मग ते दाबू भाजलं त्याला तेल टाकून एक तर उंथणीनं दाबू भाजायच्या, नाही तर प्लेट झाकायची थोडीशी आणि मग काढून घ्यायची, म्हणजे अंगावर तेल नाही उडणार. ही गलती तुम्ही नका करू, मी केली तर. सगळ्याची काळजी घ्या, स्वतःची पण काळजी घ्या. आपला हमेशा म्हणजे जेवण टायमावर वेळेवर करा. भूक लागली तर सारं काम पडू द्या, सोडून द्या कामाला. जेवण पहिलं करा, बाकीचं काम नंतर करा. जेवणावर दुर्लक्ष करू नका. एवढं काम करीन नंतर जेवण, ते तुमच्यासाठी चांगलं नाही. आधीच काही शरीरात बिमाऱ्या होऊ राहिल्या. जेवण वेळेवर नाही केलं भूक लागल्यावर तर आताड्याला काही पण होतं, काही बारीक गाठी येण्याचं आधी हे ते. त्याच्यामुळं काम राहू द्या. वेळेवर जेवण बनवून खायला कधीही कंटाळा करू नका. कारण माणूस जेवतं तर जगायसाठीच आहे. तर जेवण नसलं बनेल तर बनवून, नाही तर भूक लागायच्या आधी बनवून ठेवा. नाही तर भूक लागली तर कंटाळा करू नका, पटकन बनवा. काही ना काही चटणी पोळी, भाजी पोळी, चटणी भाकर काही बी खा तुम्ही, पण टायमावर जेवण करा. स्वतःचं ध्यान ठेवा, आपल्या लेकराचं पण ध्यान ठेवा. स्वतःची काळजी घ्या. खुश राहा, हमेशा स्वस्त राहा.